मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयाच्या आम्हा सगळ्यांकडनं तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर आज आर्विक आणि मीच आहे घरी पूजा करण्यासाठी आणि आर्विक असा रेडी झालेला आहे। हाय नमस्कार। आणि पण अक्षय तृतीयाच्या फार फार शुभेच्छा। बोल अक्षय अक्षय तृतीया आहे। हाँ खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा सर्वांना। काळजी घ्या। काळजी घ्या। मी सुद्धा नॉर्मल आज कुर्ता घालून रेडी झालेली कारण बरीच कामं आहेत, कारण आज मंदार ऑफिसला आहेत आणि सर्व पूजा ना अक्षय तृतीयेची मलाच करायची आहे। अगदी तयारीपासून घरातलं सर्वच सकाळपासून माझी गडबड चालू आहे। सकाळी उठल्यावरती पूर्ण घराचं क्लिनिंग मॉपिंग सगळं झालेलं आहे। आर्विकचं सर्व आवरून वगैरे सर्व नाश्ता वगैरे रेडी झालेला आहे आर्विकसुद्धा। आणि आता मी देवाची पूजा करायला घेते आणि त्यानंतर मग स्वयंपाक। तर असं सर्व गडबड आहे। थोडीशी रांगोळी काढायची आहे, दाराला तोरण लावायचं आहे। तर तोरण आहे ना मी कालच बनवून ठेवलेलं आहे, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते। तर आज अक्षय तृतीया आहे, म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो। आजच्या दिवशी कुठलंही शुभ कार्य करण्यासाठी वेगळा मुहूर्त बघण्याची काही गरज नसते आणि आजच्या दिवशी आपण देवाची छान पूजा करतो, विष्णू देवाची आणि सर्वच देवांची छान पूजा करतो। आमच्याकडे आणि बऱ्याच जणांकडे आंबासुद्धा आजच्या दिवशी पूजला जातो। त्याशिवाय आजच्या दिवशी आपले जे पितर असतात त्यांना आपल्याला स्मरण करून त्यांच्या फोटोची सुद्धा पूजा करायची असते। हा दिवस पितरांना समर्पित असतो। आणि आजच्याच दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत या ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला असं म्हटलं जातं आणि ज्याची लेखनिक म्हणून गणपती बाप्पांनी काम केलेलं आहे अशी आख्यायिका आहे। तो दिवस म्हणजे आजचा अक्षय तृतीयाचा दिवस असं म्हटलं जातं। तर मी आता पूजेला सुरुवात करते। बरीचशी तयारी मी कालच करून ठेवली, आंब्याची पानं वगैरे सर्व आणून ठेवलं आणि दाराला तोरण सुद्धा मी कालच बनवून ठेवलं, कारण मी आधीच सांगितलंय की मी हार इथे फार मोठे मोठे मिळतात, त्यामुळे जेव्हा पण आपले सण असतात ना त्यावेळी छोटे मोठे हार मी घरीच बनवते। तर तसंच मी आता दाराला तोरण सुद्धा बनवून ठेवलेलं आहे आणि छोटीशी ना रांगोळी सुद्धा मी दारात काढून घेते। येणारे जाणारे सर्व बघत असतात की आपण काय करत असतो। ही नेहमी हार लावताना दिसते दारात। गुढीपाडव्याच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर तोरण आणि हार इतकं सुंदर बनवला होता मी। काल दुपारी मी इतक्या गडबडीत तोरण बनवलेलं आहे ना, कारण आर्विक झोपला होता तेवढ्या वेळात मला बनवून घ्यायचं होतं, कारण तो मध्ये फार लुडबुड करतो, त्याची बडबड लुडबुड चालूच असते कंटिन्यू। तर सुद्धा एवढ्याशा थोड्या वेळासाठी बाहेर चेअर वगैरे सर्व घेऊन आलेलं आहे बसायला। गुळीवर पडेल। देवाच्या पूजेची तयारी करते। तिथे मी ना कलश वगैरे पितांबरीने सकाळीच घासून ठेवलेलं आहे आणि आता त्याच्यावरती स्वस्तिक काढते छोटंसं। त्याने आता बघाशी बाप्पासाठी इथे पेर ठेवलेला आहे प्लेटमध्ये। मम्मा मी बाप्पाला पेर ठेवतो। मी म्हटलं ठीक आहे। बोलायचं सोडून नसतं बोलायचं। आता आहे ना स्वस्तिक पण काढून झालेलं आहे आणि आता कलशामध्ये पाणी तांदूळ नाणं असं ठेवून मांडून घेते। तर मी ना देवासाठी अशा ना डब्बीमध्ये छोट्या तांदूळ भरूनच ठेवते, जेणेकरून जेव्हा पण पूजा करायची असते ना लगेच मिळतात ते ना। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की लोक ना आवडीने वाट पाहत असतात आजच्या दिवसाची कोणत्याही नवीन वस्तूची खरेदी करण्यासाठी किंवा कोणताही शुभ कार्य करण्यासाठी। यामागचं कारण म्हणजे आजच्या दिवशी घेतलेली कोणतीही वस्तू किंवा सुरुवात केलेलं कोणतेही कार्य याचं मूल्य कायम टिकून राहतं आणि त्याचं महत्त्व कधीच कमी होत नाही, ज्याचा अर्थ अक्षय तृतीया या शब्दातच आहे। अक्षय म्हणजे कायम टिकून राहणं, कधीही न संपणारं आणि अर्थात माझं नावसुद्धा अक्षयाच आहे, त्यामुळे मला ते फार आवडतं।
आणि मला फार छान वाटतं की माझ्या आईवडिलांना त्यावेळी हे नाव सुचलं आणि त्यांनी माझं अक्षया हे नाव ठेवलं, जे इतकं अर्थपूर्ण आहे. त्याचबरोबर आजच्या दिवसाचे अजून असे बरेच महत्त्व आहेत, जसं की सतयुगाचा शेवट होऊन त्रेतायुगाला सुरुवात झाली. याच दिवशी भगवान विष्णूंनी पृथ्वीवर 6व्यांदा परशुरामांच्या रूपात अवतार घेतला. अशा बऱ्याच कारणांमुळे आजचा दिवस खूप शुभ मानला जातो. तर आता पूजा छान झालेली आहे. इथे आर्विकने पेर ठेवला आहे आंब्यासोबत बाप्पाला, आणि आंब्याची आपण पूजा करतो ना, तर आंबासुद्धा मी ठेवलेला आहे आणि कलश मांडलेला आहे. इथे सर्व देवांची पूजा केलेली आहे. मग छान वाटतं पूजा झाल्यावरती. आता खूप प्रसन्न वाटतंय. तर आता मी आहे ना पुढच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागते, कारण देवाला नैवेद्य दाखवायचं आहे. तर मग चला. तर आता स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे मी ऑलरेडी, आणि आज स्वयंपाकामध्ये मी मेनूमध्ये साधं सिंपल करते. इथे वरण करून झालेलं आहे आणि कुकरलाच आहे ना मी आपण जी ग्रेव्ही पुरीसोबत मटार बटाट्याची भाजी करतात ना ग्रेव्हीची, तर ती कुकरला लावली आहे झटपट होण्यासाठी. तर आता कुकर थंड झाल्यावर मी राईस लावणार, एका साईडला पुऱ्या करून घेणार, आणि आता तेपर्यंत ना मी इथे आमरस करून घेते. तर इथे मी आंब्यांचा पूर्ण गर काढलेला आहे. थोडीशी वेलची पावडर घालते आणि थोडीशी साखर घातली आहे मी आमरसमध्ये. टेस्टसाठी ना मी केसरसुद्धा घालते यामध्ये, जेणेकरून रंग पण छान येईल आमरसला आणि टेस्टसुद्धा. तर इथे मी 4 ते 5 काड्या टाकलेल्या आहेत केशरच्या आणि थोडीशी वेलची पावडर. आणि आता मिक्सरला ना तर आता असं सर्व घातलेलं आहे आणि मिक्सरला मस्त ग्राइंड करून घेते. तर इथे आता आमरससुद्धा ग्राइंड करून घेतलेलं आहे आणि आता मी बाउलमध्ये काढून ठेवते. तर इथे आता मी पुऱ्या करायला सुरुवात केलेली आहे. तर थोड्याशा लाटून घेतलेल्या आहे, अजून एवढ्या करायच्या बाकी आहेत. तेल तापतंय. तर इथे मी केलेली आहे ही अशी मटार आणि बटाट्याची भाजी. खूप जास्त स्पायसी केली नाही आहे, कारण आर्विकसुद्धा खाणार आहे. ते वरण केलेलं आहे, भाताचा कुकर लावलेला आहे आणि तेल तापतंय. देवाला नैवेद्य दाखवून झाल्यावर पहिल्यांदा मी आर्विकला जेवायला देणार आहे, म्हणून माझी घाई चालू आहे. काल पण माझा दिवस असाच होता की माझ्या क्लिनिंगमध्ये बराच दिवस गेला. आज अक्षय तृतीया म्हणून काल घराची बरीचशी साफसफाई केली, आणि ते काय मी शूट वगैरे करत नाही, कारण ते नॉर्मलच असतं, प्रत्येकजण करतोच. तर मग ते कालचा दिवस क्लिनिंगमध्ये गेला आणि थोडीफार आजची तयारी करून ठेवली, तोरण वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी. आणि आता जेवणाची तयारी आहे, सकाळपासून पूजा वगैरे. आणि आज होम टूरचं पण मी शूट करून घेतलं. तर आर्विक तिथे बसला आहे, त्याला भूक लागली आहे, त्याने चेंज पण केलं, कंटाळा आला, मम्मा गरम होतं आहे बोलला. तर मी आता फटाफट करते. तर आता नैवेद्याचं ताट मी तयार केलेलं आहे. मस्त पुरी, आमरस, वरण भात, पापड, लोणचं आणि मटार बटाट्याची भाजी. तर असं नैवेद्य मी आता देवाला दाखवून घेते. नैवेद्यम समर्पयामि, नैवेद्यम समर्पयामि. हात जोड. असा होता माझा आजचा व्लॉग. अक्षय तृतीया आहे, इतका सुंदर दिवस आहे. तर मस्त अशी देवाची पूजा केली मी, छान असा नैवेद्य बनवला. आणि आता थोड्याच वेळात बाप्पांचं जेवण झाल्यानंतर आम्हीसुद्धा जेवायला घेऊ. बाप्पांचं जेवण घेतल्यानंतर म्हणजेच जेव्हा पण आपण नैवेद्य दाखवतो ना, तर 5 ते 10 मिनिटांनी आपण जेवायला बसायचं. म्हणजे कसे बाप्पा जेवतात त्यानंतर मग आपण जेवायचं. आणि नेहमी बाप्पांनासुद्धा विचारायचं तुम्हाला अजून काय पाहिजे आहे का, तर नक्की सांगा, कारण देवाने सुद्धा पोटभर जेवलं पाहिजे. जसं आपण आपल्याला लागल्यावरती अजून लागल्यावरती वाढून घेतो तसंच. त्यामुळे देवालासुद्धा विचारलं पाहिजे आपण. आणि असं म्हणतात की नैवेद्य चाखून नसतो बघायचा, पण नक्की चाखून बघायचा, कारण देवाला मीठ कमी लागलं तर आपल्याला जसं प्रत्येक पदार्थामध्ये मीठ सगळं अगदी चविष्ट लागतं, तर देवालासुद्धा नैवेद्य देताना ना चाखून द्यायचं, व्यवस्थित
बघायचं मीठ वगैरे सगळं व्यवस्थित आहे ना, आणि मग यानंतरच देवाला नैवेद्य दाखवायचा कधीही. तर मी तरी चाखून बघते सगळं मी व्यवस्थित घातलं आहे ना, कारण आपल्याला देवाला द्यायचं आहे ना जेवण म्हटल्यावर आपल्याला छानच बनवलं पाहिजे. तर असंच माझे जे थॉट आहेत ते मी तुमच्यासोबत असेच शेअर करत राहीन नेहमी माझ्या व्लॉग्स थ्रू. असा होता आजचा व्लॉग, आणि असा छान साजरी करा अक्षय तृतीयेचा दिवस. तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा आमच्याकडनं शुभेच्छा. आज मंदार नाही आहेत, ते ऑफिसला आहेत, तर त्यांच्याकडनं सुद्धा माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सला आणि इतर सर्वांनाही खूप खूप शुभेच्छा. तर आज मी या घराची होम टूरसुद्धा देणार आहे. या आधीसुद्धा मी होम टूर दिलेली होती, पण ते आमच्या आधीच्या घराची होती, आणि घराचं लेआउट तुम्हाला सेम दिसणार आहे. फक्त फरक एवढाच असेल घरातल्या वस्तूंचा, कारण तो आमचा फर्निश फ्लॅट होता आणि या घरात आम्ही सर्व स्वतःच्या वस्तू घेतलेल्या आहेत. आम्ही इथे दुबईमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा फर्निश फ्लॅट घेतला होता, लगेच स्वतःच्या काही वस्तू घ्यायला नको म्हणून. त्यामुळे तिकडे सर्व फर्निश वस्तू होत्या, आणि इथे त्यानंतर आम्ही सर्व घेतलं. म्हणजे तुम्हाला घर जरी सेम दिसलं तरी त्या घरातल्या वस्तू वेगळ्या दिसणार आहेत. तर या घराचा होम टूर बऱ्याच दिवसापासून द्यायचा राहिला होता, तर मग आज मी तो शूट करते. पण हा शूट केलेला होम टूरचा व्हिडिओ हा नेक्स्ट येईल अक्षय तृतीयानंतर, कारण मग व्लॉग बराच मोठा होईल. त्यामुळे आज फक्त अक्षय तृतीयेच्या दिवशीचं मी दाखवणार आहे. मी केलेली देवाची पूजा आणि देवाचा स्वयंपाक, आणि जे पण मी आज होम टूर शूट करणार आहे हे मी नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवेन. तर असा होता आजचा व्लॉग अक्षय तृतीया स्पेशल. आय होप तुम्हाला आवडला असेल, आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तेपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय. बाय.